बायकोची, आणि बायकोची संपत्ती ती हा तुमच्या बापांनी, अरे तिच्या भावाची म्हणा की. लोक बी लय हुशार झाल्यात. नवऱ्याची संपत्ती ती, अरे बोला ना, बायकोची, आणि बायकोची संपत्ती ती बापाशी. लय डोळा बायकोच्या संपत्ती पठ्याचा. हा अरे तिच्या भावाची म्हणा, तिच्या भावाची संपत्ती असू द्या, तुम्हाला कशाला पाहिजे लोकांची होय. आणि ज्या ज्या बहिणी भावाकडे हिस्सा मागायला जाते, आता नाही बोलत, जाऊ दे. महाराज वाक्य नीट ऐका. एक चुकीच्या धोरणामुळे शासनाच्या एक कायदा चुकीचा आणला महाराज. रक्षाबंधन सारखं पवित्र नातं जगातलं संपलं. कशामुळं? एका कायद्यामुळं बहीण भावाचं रक्षाबंधन सारखं पवित्र संपलं महाराज. मराठवाड्यातली परिस्थिती माहीत नाही, पण 99% बहिणी कोर्टात उभ्या आहेत. पुणे जिल्ह्यातलं सांगतोय. विठाला कशामुळं? सब पैसे के भाई. अरे जगात फक्त आणि फक्त प्रेम कशावर करतात माणसं? सब पैसे के भाई. वा वा विठाला 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 विठाला. देवा, मग तुझं माझं बायको नवरा बायकोचं नातं आहे, तर एकदा लग्नात बायको नाव घेते कवा? झोपल्या काय तुम्ही? नाव घेतलं का? नाव अजय, नाव नाव कवा बायको नाव घेती? बाहुल्या. तुमच्याकडे असतं का ते? बाहुलं नसतं. मंडप कार्यालयामुळे कशाचं बाहुलं, कशाचं काय कार्यालयात राहिलं नाही. पण लग्न झाल्यावर ऐका बरं का वाक्य, लग्न झाल्यावर एकदा बायको नवऱ्याचं नाव घेते, पण एकदा नाव घेतल्याचा परिणाम ती बायको आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. नावाचा किती वेळा घेतल्यावर? एकदा. मग एकदा बायको नवऱ्याचं नाव घेते तर आयुष्यभर तिला सांभाळावी लागती. आपण रात्रंदिवस त्याच्या नावाने बंबलतोय, तो झोपा काढलोय. आपल्याला नाही सांभाळणार, त्याचा बाप सांभाळीन. विठाला आणि तसं बी पुढचं वाक्य माझं ऐका. तसं बी बायकोच्या पुढं आपलं काय चालत नाही. तुम्हाला काय पाहिजे? हा चालते? पाटील असू द्या, नाही तर सरपंच असू द्या, नाही तर महाराज असू द्या, काही चालत नाही. ती जर म्हणली ना गप, काही बोलायचं नाही. मला परवा आमच्याकडे एकाने कलर टीव्ही आणला, कलर टीव्ही, आणि ते मित्राला बोलवायला गेलं, आणि मित्राही बोलायला गेल्यावर परत आल्यावर त्याला टीव्हीचा मोठा आवाज आला. त्याला असा राग आला, दान 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 चपल्या घालून आत घुसलं घरात. कोणी लावला? हे कोणी लावला टीव्ही? त्या थिरडीला लावला का म्हाताऱ्याला लावला? कोणी लावला? चुली पुढे आवाज आला, हे मीच लावलाय. नाही म्हणलं, मग असू दे असू. आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढे गपकार, काही चालत नाही. त्याच बाहेर तो वाघ असतो, पण घरात गेल्या म्याव. बायकोनं जर साडी घे म्हणलं तर घ्यावंच लागते. काय म्हणते तुमचं? घ्यावंच लागते. आणि जर नाही घेतली तर 3 रंगाचं घालून गावात हिंडती. किती? 3 रंगाचं कळतं का तुम्हाला? जोड साडी. आणि जे 3 रंगाचं जर गावात घालून साडी बायको हिंडली तर नाव कोणाला ठेवते? तू बघणारा म्हणतो, रामभाऊ हा कोणाचा आहे रे तिरंगी झेंडा? मी बोलत नाही, महाराजांचं प्रमाण सांगतो. तुका म्हणे नग्न भाजो
लाज स्वामीची. ए देवा, ए देव, ऐका ना, बायकोला जर कमी पडलं तर लाज कुणाला? अरे बोला ना, कुणाला? नवऱ्याला. आणि मग भक्ताला जर कमी पडलं तर लाज कुणाला? देवाला. मग देवा, आमची जर सर्वस्वी लाज तुझ्याकडे आहे तर तुला मागायची गरज काय? आणि मग जर द्यायचंय तुला, तुझं सारखा तकाता लावतो तर हेच देगा पांडुरंगा. काय दे? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, मला वारकऱ्याच्या घरी जन्माला घाल. महाराज, वेळ संपलाय, काय करायचे? हा, अजून किती मिनिटं? हा, पण बाकीचं वर टाइमात धरीन. विठाला 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 टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी काय पण एवढ्या लांब तुमच्यासाठी आलो, याच्यासाठी नाही. विठाला इथं यायला मला यायला 2 दिवस, जायला 2 दिवस, 4 दिवस मोडतात. आणि 4 दिवस 4 त्रिक 12 कीर्तन तरी होतात किमान पुण्यात. विठाला विठाला इथं तुमच्याकडे मिळवाय काय आलो नाही महाराज, फक्त तुमच्या प्रेमासाठी एवढ्या लांब आलो. नाही तर या शिवरात्रीच्या पिरियड मध्ये पुण्यात लग्न लागले महाराज, दिवसाला 3 कीर्तन आहे. आणि एवढ्या लांब यायचं एकमेव कारण फक्त तुमचं प्रेम आहे. विठाला हरिदासाची घरी तुकोबाराय सांग. देवाने सांगितलं, तुकाराम महाराज, तुमची मागणी मला मान्य नाही. मान्य नाही म्हणजे का मान्य नाही? तर देवाने सांगितलं माझा नियम आहे. काय नियम आहे? लक्ष 84 न चुके फेरा. हे देवा, तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा नियम आहे, लक्ष 84 न चुके फेरा. अरे इथं येण्यासाठी महाराज मला बहुत दिवसा फेरा एवढा बी म्हातारा नाही झालो अजून. हे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जगता जगदेव राखा काही भाव, अवघा शस्त्रपाळ तुझा वास तुझ्या पत्र काही फल पुष्प तोही, बहुत दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, तुका मागे दान द्यावे अनन्य, जग जोगी जाग जाग जर ह्याच्यातून एखादी काळूबाई उठली, असलं वाजवून ती येते का तुमच्याकडे? असं नाही आहे का? नशीब
विठाला विठाला इथं येण्यासाठी बहुधा दिवसा फेरा इथं येण्यासाठी एक एक योनी कोटी 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 मग लागे वारा मनुष्य जन्म तेव्हा इथे येता येत. ऐका, आमच्याकडे प्रथा आहे, तुमच्याकडे काय आहे मला माहित नाही. माणूस मेल्यानंतर प्रेत घराच्या बाहेर गेलं की ओटीवर एक पिठाची रांगोळी काढतात. तुमच्याकडे आहे का ते? हा? नाही 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 आमच्याकडे प्रेत घराच्या बाहेर गेलं की ओटीवर अशी पिठाची रांगोळी काढतात, त्याच्यावर दिवा लावतात आणि त्याच्यावर झाकण ठेवतात. तुमच्याकडे आहे नाही ना ते? आहे हा हा कवा तरी तिसऱ्या दिवशी करा किंवा कवा करा पण करतात ना. करतात. सावडून आल्यावर तुमच्याकडे करत असतील बरोबर आहे. हा मला सांगा का करायचं होते? अरे बोला ना का करतात ते? कांच्या जन्माला गेले ते कळतंय आहे ना. हा परवा आमच्याकडे एक असंच मेलं, म्हणलं पिंट्या कशा तर पाय उठलं, म्हणलं आमच्या अन्नाच्या कुत्र्याचं उठलं म्हणला. विठाला त्याच्यावर जर कळत असतं म्हातारा कुठे गेले ते हेलिकॉप्टर घेऊन मंत्री संत्री आणाय गेले असते का नाही बाबा. तसं होत नाही महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. पण भगवान सांगतात आहे आप देव नीट आहे का, देवाचा नियम मोडत नाही आणि आपला नियम टिकत